ड्रॉप करायचा मित्रांनो. आज काही कारणास्तव पहिल्या दिवशी सामने लेट झालेत आणि मी विनंती करतोय की उद्या मात्र टायमिंगनुसार या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे आणि त्या फायनल खेळण्यासाठी मात्र या ठिकाणी अंधार होईल. तरी मला ठाऊक आहे सर्व खेळाडू दिलेल्या टायमिंगवर उपस्थित राहतील. चला तर सामना स्पीडअप करायचा आहे. सलामीला फलंदाज गेलेले आपण पाहू शकाल आकाश दरबडा आणि रोहित दरबडा. रोहित एक MSD स्टाईल मध्ये फलंदाजी करताना आपण पाहू शकाल आणि स्ट्राईकला फलंदाज गोलंदाज विचार केला तर निखिल. पहिल्या चेंडूवर स्वागत करते फलंदाज आकाश चौकाराने मात्र या ठिकाणी चौकार आलाय. या संघाचा मात्र या ठिकाणी 12वा प्लेयर या ठिकाणी नसल्या कारणाने 2 रन्स या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. पहिल्या चेंडूवर निखिलला कुठेतरी चौकाराने स्वागत केलं आणि संघाचा स्वतःचा खाता ओपन करतो फलंदाज आकाश. कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल निखिल या गोलंदाजाला. या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा चेंडू एक गोलंदाजाचा जर विचार केला तर मूर्ती लहान आणि कीर्तिमान असं सांगण्यास काही शंका नाही आहे. तेवढाच शांत रीतीचा खेळाडू निखिल. मला वाटतं या पहिल्याच वर्ष क्रिकेटच्या याच्यामध्ये तो खेळताना आपण पाहू शकाल त्याला. स्ट्राईकवर रोहित. या ठिकाणी रोहितने उडावला चेंडूला झेलची संधी. त्या ठिकाणी एक झेल होते जमिनीला दान आणि या ठिकाणी फलंदाज रोहितला मात्र मिळतोय जीवन दान. या दोनच्या सरासरीने जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 7. पहिला चौकार काढल्यानंतर गोलंदाज निखिलने कुठेतरी स्वतःला सिद्ध केलंय, कमबॅक केलंय. याच पद्धतीने कुठेतरी गोलंदाजी करावी लागेल. पण तेवढेच चांगले फलंदाज पाहू शकाल. हा ऑफ साइडला कट केलेला चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स होईल फरार आणि हा येईल रोहितच्या बॅटमधून संघासाठी दुसरा चौकार. डीजे अजून बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज रोहितच्या बॅटमधून. डीजे
चला तर या ठिकाणी शेलूगावचे एक चांगले नेतृत्व व्यक्तिमत्व या ठिकाणी डुकरे दादा या ठिकाणी या आयोजनाला मात्र भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेत. मी त्यांच्या या आयोजनातर्फे तसेच सर्व खेळाडूंच्या तर्फे हार्दिक स्वागत करतोय. मी साहेबांना विनंती करतोय की आपण स्टेजवर येऊन बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी क्लासिकल फटका खेळायचा होता मात्र चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. हा येईल एक डॉट चेंडू. मला वाटतं षटक क्रमांक पहिला संपुष्टात आला आणि धावांचा जर विचार केला धाव संख्या बदले 15 बिनबाद 15. चला सामना स्पीडअप करायचा आहे. मॅक्रोफोन आमंत्रित करतो रुपेश खंडवी या सरांना मॅनपुरमेंट आमचे बाडे या पुढील मॅक्रोफोनवर आपण आवाज सकाळ क्षेत्रापासून ऐकलं आणि आत्ता पण ऐकायला तेच आपले रुपेश सर खंडवी. मी डामसेवाडी मेनपुरम रुपेश खंडवी सरांना मॅक्रोफोन आमंत्रित करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद सुभाष. एक चांगलं समालोचन आपण ऐकलं. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे जबरदस्त गोलंदाजी हा डॉट बॉल. आजच्या दिवसातील आपण पाहतोय 9वा सामना पाहतोय. आरोही आरती 11 विपक्ष स्वर्गीय रमेश पारधी 11. यावेळेस प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा. सलामीची जोडी आकाश आणि रोहित अशी सलामीची जोडी खेळते. 15 धावा बनल्यात. त्याला स्पीडअप ठेवायचा. अजून एक सामना बाकी आहे. अंतिम सामना आजच्या दिवसातील आजच्या लीग स्टेज मधील 10 नंबरचा सामना बाकी आहे. यावेळेस यॉर्कर चेंडू समोर खोदून काढतोय. चांगला फटका आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याचा मोबदला इथे 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 होत्या तिथे अजून एक धाव म्हणजे जबरदस्त ताळमेळ. 3 धावा कंप्लीट आणि 3 धावेने स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाचे टोटल धावफलकावरती 18 धावा. चला स्पीडअप ठेवा. दोन्ही टीमला विनंती आहे. अजून आजच्या दिवसातील एक सामना पेंडिंग आहे. 5:12 झाले त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. लक्ष असू द्या. आणि नेक्स्ट फलंदाजाला सुद्धा विनंती आहे स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाच्या आपण रेडी राहायचं आहे. ज्यावेळेस फलंदाज बाद होईल त्यावेळेस. स्ट्रायकिंगला रोहित आहे. नॉन स्ट्राईकला आकाश. गोलंदाजी मार्कवर गणेश स्विचिट करण्याचा प्रयत्न. पंच सांगतात हा चेंडू मिस करतोय एष्ट्यांना आणि इथे लेगबायच्या स्वरूपात सिंगल धाव कंप्लीट. आणि या सिंगलने स्वर्गीय आपण पाहतोय रमेश पारधी 11 संघाची टोटल धावफलकावरती 19 धावा. आता ऑन स्ट्राईकला आकाश हा फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून आज चांगल्या धावा आल्या होत्या. तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती आकाश. पुढील चेंडू आकाशसाठी. यावेळेस बिग करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. अजून एक डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाचे टोटल 19 धावा. मंचावरती आपण सन्मान करत आहोत. आताच ज्या मान्यवरांचे शुभ आगमन झाले ते सन्माननीय विलास दादा डुकरे. या मी साहेबांना विनंती करतोय. आदरणीय विलास दादा डुकरे साहेबांना मी विनंती करतोय
आपण मुख्य मंचावर जा, आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. मी यशवंत डुमना यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विलासदादा डुकरे या साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. सामना चालू ठेवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर मनोज इथे स्वरूपन चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. दादा डुकरे साहेबांचा यथोचित मान सन्मान यशवंत डुमना करतील. मी विनंती करतोय यशवंत डुमनांना की आपल्या शुभ हस्ते विलासदादा डुकरे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. तसेच यानंतर दुसरे मान्यवर आपण पाहू शकाल सन्माननीय रामदास देहू मसने या साहेबांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर जोडायचं आहे. रामदास देहू मसने तंटामुक्ती अध्यक्ष या साहेबांना मी विनंती करतोय. आपलाही आयोजन कमिटीच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जातोय, आपण त्याचा स्वीकार करा. अशोक दरवडा साहेबांच्या शुभ हस्ते रामदास देहू मसने तंटामुक्ती अध्यक्ष साहेबांचा सन्मान केला जाईल. मान सन्मान केला जाईल. मी आत्माराम मसने साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावर जॉईन व्हा. तिथे पिंटू वाघ साहेबांच्या शुभ हस्ते आत्माराम मसने साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या बेडीसगाव प्रीमियर लीगची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय आत्माराम मसने साहेबांचा शुभ सन्मान स्क्रीनवरती केला जातोय पिंटू वाघ साहेबांच्या शुभ हस्ते. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या तिन्ही मान्यवरांना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपला खर्च केला त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं सर्वांचं मनापासून आभार. यावेळेस स्ट्रायकेला डावखुरा शैलीचा भरत आपण पाहतोय. स्ट्रायकेला लेफ्ट हँडर भरत आहे. 23 धावा धावफलकावरती स्पीडअप ठेवायचा. अजून अंतिम सामना बाकी आहे आजच्या दिवसातील. शॉट पूल केला, देखना स्ट्रोक, जागा खाली आहे, चेंडू चाललाय सीमा पार. 4 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये भरत एक डावखुरा शैलीचा फलंदाज चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय रमेश पारधी 11 साठी आपण पाहतो इथे हवा तसा बॅटवर आला नाहीये आणि आपण पाहू शकाल बायच्या स्वरूपात षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 28 धावा बनल्या. चला स्पीडअप ठेवा. शेवटचा षटक आपण लगेच गोलंदाजाच्या हातामध्ये प्रमोट करा गोलंदाजाला, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आजचा शेड्यूल आहे 10 मॅचेस आहे. 9वा सामना चालू आहे, अजून एक सामना बाकी आहे. आपण पाहू शकाल सूरज टायगर्स 11 विपक्ष आपण दिव्यांशी तन्मय 11. यानंतर होणारी मॅच सूरज टायगर्स 11 संघाचा कर्णधार आणि दिव्यांशी 11 संघाचा कर्णधार. मागच्या सामन्याचा हिरो योगेश आपण सामनावीर किताब घेण्यासाठी या. मागच्या सामन्याचा सामनावीर राहिला होता.
शेवटचं षटक शॉर्टपी चेंडू शॉर्टम पूल केलाय फटका चांगला आहे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे शेवटच्या मोमेंटला खराब क्षेत्ररक्षण चेंडू फरार 4 धावा. या चौकाराने आता धावफलकावरती 32 धावा आहेत. शेवटचं षटक आहे राजू आहे गोलंदाजी मार्कवर चला स्पीडअप ठेवा अजून एक सामना आणि एक इनिंग सुद्धा बाकी आहे. स्ट्रायकिंगला भरत आहे लेफ्ट हँडर फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण चांगले चौकार पाहिलेत पुन्हा एकदा तोच फलंदाज स्ट्रायकिंगला यावेळेस समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न देखना फटका लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बनला दर्शक त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार 6 धावा. साठी रिपोर्टिंग करा सूरज टायगर्स 11 संघाचा कर्णधार आणि दिव्यांशी तन्मय 11 संघाचा कर्णधार. नक्कीच सन्माननीय किशोर शिंगवा साहेबांचं या स्पर्धेसाठी शुभागमन झालंय त्यांनाही विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा आपलंही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. भडवळ गावचं एक दमदार व्यक्तिमत्व किशोर शिंगवा साहेबांचं इथे शुभागमन झालंय त्यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. इथे फटका चांगला आहे 2 धावा घेतल्या जातात आणि या 2 धावेने धावफलकावरती आपण तब्बल स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाची टोटल 42 धावा. पंच कशासाठी हाईट का ओके चेक केला जाईल लगेच. फेर डिलेव्हरी आहे चला सामना चालू करा कमरेच्या खाली चेंडू आहे धावफलकावरती 46 स्ट्रायकिंगला भरत एक अष्टपैलू लेफ्ट हँडर यावेळेस टॉप एज लागते एस्टनच्या पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण जे ड्रॉप झाले आणि या चेंडूवर तब्बल सिंगल धाव आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला डाव संपलाय आणि धावफलकावरती स्वर्गीय रमेश पारधी 11 संघाचे टोटल 47 आणि येणारे 24 चेंडू आणि आपण पाहू शकाल आरोही आरती 11 संघाला जिंकण्यासाठी तब्बल 48 ची आवश्यकता.
केतन आणि राजू गोलंदाजी मार्कवर आकाश असेल. चला स्पीडअप ठेवा. 50 धाबांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू यावे समोर उडवलाय. फटका जबरदस्त हवेमध्ये भरपूर. शेवटच्या मोमेला जबरदस्त ट्राय आणि झेल झाला ड्रॉप. या चेंडूवर मिळतील तब्बल 2 धाबा आणि या 2 धाब्याने आरोही आरती 11 संघाचं खातं ओपन होताना पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा केतनचा फटका फसला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये जबरदस्त झेल. फलंदाज होईल फेल. केतन बॅक टू डग आउट. पहिला धक्का टीम आरोही आरती 11 संघाला. केतन बॅक टू डग आउट. वरती अवघ्या आपण पाहतोय 2 धाबा आहेत. नौका फलंदाज सचिन. आता पूर्ण जबाबदारी या सचिन वरती आणि राजू वरती असेल, कारण एक मोठी विकेट प्राप्त केले गोलंदाजाने. फलंदाज केतन सोस्त्यात बाद केलाय आणि आता 1 डाऊनचा फलंदाज सचिन आरोही आरती 11 संघासाठी 1 डाऊनच्या भूमिकेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओढतो विकेटने पुढील चेंडू. यावेळी चांगला फटका. चाबूक शॉट पॉइंट मध्ये पकडला जाईल. सलग दुसरा गडी बाद. जबरदस्त गोलंदाजी. स्पर्धेमध्ये प्रथम हॅट्रिक करण्याची संधी असेल या गोलंदाजाला, कारण बेडीसगाव प्रीमियर लीग मध्ये या पर्व 5व्या मध्ये अजून हॅट्रिक कंप्लीट झाली नाही. ती हॅट्रिक करण्याची संधी असेल. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज आकाशला आणि स्ट्रायकरला नवीन फलंदाज असेल गणेश. नॉन स्ट्रायकला राजू आहे. स्ट्रायकरला गणेश आहे. धावफलकावरती अवघ्या 2 धावा आहेत. हॅट्रिक चेंडू आकाशचा. यावेळेस जबरदस्त चेंडू. गुडले स्पॉट वर चेंडू टाकला होता. डॉट बॉल. पूर्णपणे कमबॅक करतोय गोलंदाज आकाश आणि गणेशला मात्र थांबवलं गेलंय. निर्धाव चेंडू. स्पीडअप ठेवायचं आहे. 50 धावांचं टार्गेट आहे. धावफलकावरती अवघ्या 2 धावा आहेत आणि 2 गडी सुद्धा बाद झाले. म्हणजेच आरोही आरती 11 संघाची सुरुवात खराब पाहायला मिळते. आकाशचा पुढील चेंडू. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय आकाश. अजून एक डॉट बॉल आणि धावफलक स्थिर. आरोही आरती 11 संघाची टोटल 2 गडी बाद. अवघ्या 2 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. जबरदस्त गोलंदाजी. 2 धावा दिल्यात. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. झेलची संधी आहे आणि शेवटच्या मोमेंटला झेल ड्रॉप झालाय, परंतु त्याचा मोबदला मैदानामध्ये बेडूक साफी फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथे 2 धावा. या 2 धावेने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टीम आरोही आरती 11 संघाची टोटल 4 धावा 2 गडी बाद 4. चला स्पीडअप घ्या. अजून एक सामना बाकी आहे. आम्हाला सुद्धा भरपूर दूरवरचा प्रवास करायचा आहे आणि ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट केली जाते ते ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हचे सर्वस्व आपण पाहू शकाल. विकी पारधी आणि ते मात्र या स्पर्धेसाठी नाहीये, परंतु कॅमेरामनच्या भूमिकेत आपण पाहू शकाल देवा आवाटे आणि टेक्निकल स्कोररच्या भूमिकेत आमचे मित्र बाला भस्मा. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. ब्रदर्स स्पोर्टचा जर विचार केला क्लॅरिटी विथ क्वालिटी खास त्यांचं वैशिष्ट्य. भरपूर लाईव्ह आपण बघतोय परंतु अशी क्लॅरिटी कुठेही नाहीये.
जर आपण नवीन असाल या चॅनेलला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जवळ जी घंटा आहे बेल्टॉन ती दाबायला विसरू नका. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर कुणाल, जसप्रीत बुमराह. आणि स्टार इव्हेंटला सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह आहे. म्हणजे दोन इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर आहे. म्हणजेच दोन्ही युट्यूब वाहिनीचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पुन्हा एकदा कुणाल, जसप्रीत बुमराह. यावेळेस गती परिवर्तन, खराब क्षेत्ररक्षण एष्टी रक्षकाचं बायच्या स्वरूपात इथे सिंगल धाव. जर विचार केला तर कोथेरेवाडी संघाचा खेळाडू आहे. मात्र इथे आपल्या रमेश पारधी 11 स्वर्गीय रमेश पारधी 11 संघासाठी जबरदस्त गोलंदाजी अक्षर बघितली ना तर पूर्णपणे प्रॉपर जसप्रीत बुमराह पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका आहे. गली पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण आणि अवघी सिंगल धाव. या सिंगलने आरोही आरती 11 संघाची टोटल धाव फलकावरती. स्पीडअप ठेवायचा. अजून एक सामनाचा बाकी आहे. सूरज टायगर्स वर्सेस दिव्याशी तन्मय 11 अंतिम सामना असेल. यावेळी शॉर्टअप लेनचा चेंडू, जबरदस्त चेंडू, गती परिवर्तन, हा डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय कुणाल, अक्षरशः कोथिरवाडी संघाचा खेळाडू आहे. आज मात्र बेडीसगाव प्रीमियर लीग मध्ये स्वर्गीय रमेश पारधी 11 संघासाठी खेळत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. धावफलक स्थिर आहे 7 अंकावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, सलग दुसरा डॉट. कमालीची गोलंदाजी कुणालची पाहायला मिळते. आणि आता पूर्णपणे बॅकफूट वरती पाहायला मिळतोय आरोही आरती 11 संघ. कारण 50 धावांचं टार्गेट आहे आणि धावफलकावरती आतापर्यंत अवघ्या 7 धावा. यावेळेस फटका फसला आहे. तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगला असेल, फलंदाज होईल पेल. अजून एक धक्का. टीम आरोही आरती 11 संघाला फलंदाज बाद. सात या अंकावरती थांबून राहिले. आता येणारे 12 चेंडू तब्बल 43 ची आवश्यकता. स्ट्रायकेनला गणेश असेल, नॉस्टॅगला निखिल असेल. आणि चला षटक क्रमांक लगेच 3चा चेंडू टाकायचा आहे. गोलंदाज लगेच या रोहित आलाय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. स्वर्गीय रमेश पारधी 11 संघासाठी तिसरे षटक. आता 12 चेंडू 43 ची गरज आहे आरोही आरती 11 संघाला. 12 चेंडू मध्ये 43 बनल्या जातील का? गती परिवर्तन पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तिथे चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा.
आरोही आरती 11 संघाची टोटल 15 धावा. गणेशनं मात्र स्विचिटचा देखणा फटका खेळला होता पॉइंट आणि गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा रोहित, पुन्हा एकदा फुलटॉस समोर उडवला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने धावफलकावरती तब्बल 16 धावा धावफलकावरती. स्पीडअप ठेवायचा अजून जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. आता स्ट्रायकेला दुसरा फलंदाज निखिल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी रोहितची. अजून एक डॉट बॉल आणि धावफलक स्थिर आहे. आपण पाहतोय 16 अंकावरती. अजून जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल टीम आरोही आरती 11 संघाला 34 धावांची गरज. मोठं लक्ष आहे आणि आता पाठलाग करण्यासाठी कठीण बनलाय सामना. इथे फटका फसला ज्याची संधी आहे. दुर्बल क्षेत्ररक्षक आहे. मिडऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. अवघी सिंगल धाव आणि सिंगलने टोटल 17 धावा मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि बनल्या त्या 17. आता येणारे 6 चेंडू आणि आरोही आरती 11 संघाला जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 33 धावांची गरज. हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणासाठी इंटर व्हायचा आहे दिव्यांशी आणि तन्मय 11 संघ. आणि प्रथम बॅटिंग असेल सूरज टायगर्स संघाची. दोन्ही संघाला विनंती आहे आपण तयारीत राहा. आपल्याकडे वेळ कमी आहे. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक नंदू येतोय. 6 चेंडू आणि आरोही आरती 11 संघाला जिंकण्यासाठी तब्बल 33 धावांची गरज. क्रिकेटमध्ये 33 धावा करणं एका ओव्हरमध्ये कठीण आहे परंतु हा क्रिकेट आहे. काही घडू शकतंय. नंदूचा पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता. हलक्या हाताने खेळलाय. फक्त 1 धाव आणि आता समीकरण 5 चेंडू 32 ची आवश्यकता. यावेळेस आपण पाहू शकाल जबरदस्त फटका. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष करत असताना हा ठोकलाय षटकार आणि आता येणारे 4 चेंडू आणि 26 धावांची गरज. 4 डीजे मास्टर. चला स्पीडअप ठेवायचं आहे. 4 चेंडू आणि आरोही आरती 11 संघाला 26 धावांचं मोठं लक्ष. शॉर्टम पूल केलाय. जबरदस्त फटका आहे. बराच काळ हवेत. प्रॉपर टायमिंग. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. सलग षटकार आणि एक चौकार गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आता आरोही आरती 11 संघाला येणारे 3 चेंडू तब्बल 20 धावांची गरज. एखादा खराब चेंडूच आता सामन्याचं चित्र बदलून देऊ शकतोय कारण 3 चेंडू मध्ये 20 धावा जर बनवायचे असेल तर गोलंदाजाला 2-3 खराब चेंडू टाकावे लागतील. पुन्हा एकदा त्या दिशेला. आता मात्र शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये. चांगला झेल. फलंदाज होईल फेल. अजून एक फलंदाज. गणेश बॅक टू डग आउट. थँक्यू. नवीन फलंदाज संजय. आता पूर्णपणे सामना स्वतः संघ मालक आपण पाहतोय आरोही आरती 11 संघाचे संघ मालक स्ट्राईक एंड वरती संजय. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये धाव घेतली जात नाही. संघ मालकाला माहित आहे आपण सुद्धा उर्वरित चेंडू खेळायला पाहिजेत. स्पीडअप ठेवायचा आणि नेक्स्ट सामना दिव्यांशी आणि तन्मय 11 संघाला विनंती आहे. सामना संपला की लगेच इंटर व्हा क्षेत्ररक्षणासाठी.